लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या रम्याला काव्या चांगलीच राबवून घेताना दिसतेय. रम्या हॉलमध्ये फरशी पुसत असताना काव्या तिथे येते आणि तिला म्हणते, "अगं रम्या, काय चाललंय तुझं? तुला फक्त तोंडच चालवता येतं ना? हात चालव की पटापट." काव्या तिला लवकर कामावरण्यास सांगते, कारण तिला अजून बेडरूम्सही साफ करायच्या आहेत. तेवढ्यात तिथून पार्थ जात असतो. रम्या त्याला थांबवते आणि म्हणते, "पार्थ बघ ना, ही काव्या मला कशी मोलकरणीसारखं वागवतेय. तू बोल ना तिला काहीतरी." पार्थ तिच्याकडे पाहतो तेव्हा रम्या त्याला म्हणते, "सॉरी, मान्य आहे, आमची खूप मोठी चूक झालीये, पण आम्ही कधीही नंदिनी आणि काव्याला असं वागवलं नाही. त्यांना अशी कामं कधीच लावली नाहीत. तू समजावून सांग ना काव्याला." पुढे रम्या पार्थला थांबवते आणि म्हणते, "थांब पार्थ, मी तुझ्यासाठी तुझी आवडती सिनेमन कॉफी बनवून आणते." ती कॉफी बनवण्यासाठी जाऊ लागते, पण पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो, "थांब." तो तिच्याकडे पाहून म्हणतो, "वाईट गोष्टींनी बरबटलेल्या तुझ्या हातांनी मला काहीही नकोय रम्या." आणि तो तिथून निघून जातो. रम्याला वाटलेलं होतं की पार्थ तिची बाजू घेईल, पण तिचा अपेक्षाभंग होतो. काव्या तिला टोमणा मारते, "कळलं ना आता? चला लागा कामाला." आणि तीही तिथून निघून जाते. अशा प्रकारे आता देशमुखांच्या घरात वसुंधरा आणि रम्याची बाजू घेणारे कोणीही उरलेले नाहीये. पुढील भागांमध्ये आपल्याला काव्या आणि नंदिनी यांची मंगळागौर बघायला मिळणार आहे.